अकोट तालुक्यातील उमरा गावात संत रूपलाल महाराज यांच्या पालखीचे आगमन 29 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता झाले। यावेळी स्थानिक शिवहरी मंदिर आठवडी बाजारातून माननीय तपेश्वरी महिला भजनी मंडळ व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत गाव प्रदक्षिणा काढण्यात आली। वैराग्य मूर्ती संत रूपलाल महाराजांचा जन्म 24 सप्टेंबर 1902 रोजी वाघोर नदीच्या तीरावर वसलेल्या जळगाव जिल्ह्यात येत असलेल्या जामनेर तालुक्यातील पहूर या गावात झाला आहे। रूपलाल महाराजांच्या वडिलांचे नाव श्यामजी नारायण बुंदे, आईचे नाव अहिल्याबाई श्यामजी बुंदे हे होते। त्यावेळी संत गाडगेबाबा यांचे कीर्तन गावोगावी होत असत। एकदा गाडगेबाबाचे कीर्तन पहूर गावात झाले आणि भक्तिमय ज्ञान वैराग्यरूपी कीर्तनाचा रूपलाल महाराज यांच्यावर मोठा प्रभाव झाला। त्या दिवसापासून रूपलाल महाराज गाडगे महाराज सोबत गावोगावी स्वच्छतेचे महत्त्व सांगत असत। रूपलाल महाराजांचा असा भक्तिमय प्रेमभाव व सेवाभाव पाहून संत गाडगेबाबा त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि तेव्हापासून रूपलाल महाराजांचा नावलौकिक वाढला। राज्यासह संपूर्ण देशभरात संत रूपलाल महाराजांची मोठी ख्याती आहे। दरम्यान 29 जानेवारी रोजी उमरा गावात पालखीचे आगमन होताच भक्तांनी फटाक्यांची आतिषबाजी करून पालखीचे जल्लोषात स्वागत केले। माता तपेश्वरी महिला भजनी मंडळाचा उमरा यांचा विशेष करून सहभाग होता। गाव प्रदक्षिणा झाल्यानंतर माता दुर्गा मंदिर येथे आरतीचे आयोजन करण्यात आले। त्यानंतर बाळूभाऊ नाटे यांच्या घरी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी संत रूपलाल महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान संग्रामपूर तालुक्यात झाले। MCN न्यूज मराठीकरिता रामेश्वर कावरे, उमरा। आम्हाला तुम्ही जे रूपलाल महाराज आहेत तर रूपलाल महाराजाविषयी त्यांचे जे कार्य आहेत आजपर्यंत जे कार्य झालेले आहेत तर त्यांच्यावर मला मार्गदर्शन आहे। श्री संत रूपलाल महाराज हे गाडगेबाबाचे शिष्य आहेत आणि गाडगेबाबांनी जे कार्य केलं तेच कार्य बिलकुल त्या कृतज्ञ कार्य बाबांनी केलं आहे आणि गावोगावी जाऊन स्वच्छतेचे धडे महाराजांनी दिले आहे। मुलांना शिकवा, व्यसनापासून दूर ठेवा आणि आपली स्वच्छता आपण करा। स्वच्छतेचं महत्त्व महाराज नेहमी सर्वांना सांगायचे आणि स्वतःही त्याचं पालन करायचे, कडेकोट पालन करायचे। अशा प्रकारचं महाराजांनी गाडगेबाबाच्या पावलावर पाऊल घेऊन स्वच्छते अभियानात हे राबवलेलं आहे, गावोगावी राबवलेलं आहे आणि त्याच निमित्तानं आम्ही हे दिंडीचा उपक्रम झाला असताना महाराजांनी जो संदेश दिलेला आहे तो संदेश समाजापर्यंत कसा पोहोचवेल तो पोहोचण्याचं कार्य आम्ही महाराजांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे। धन्यवाद। बोला संत रूपलाल महाराज की जय। बोला संत रूपलाल महाराज की जय। बोला संत रूपलाल महाराज की जय।